रसिक मित्रांनो, मी कवी नंदकुमार उर्फ बद्रीनाथ गोरडे आपल्यासमोर जी कविता सादर करतोय या कवितेचं नाव आहे वस्त्रहरण. रसिक मित्रांनो, आजकाल आपण बघतोय अनेक प्रकारच्या जाहिराती तुम्ही दूरदर्शनवर टीव्हीवर बघत असतात आणि आपल्या सौंदर्याचा बाजार मांडणाऱ्या विषयी स्त्रीकडे पुरुषांप्रमाणेच बुद्धिमत्ता, कल्पकता, नेतृत्व गुण असतात हे न उमगलेल्या लोकांमुळं स्त्री देहाचं जे प्रदर्शन आहे ते मोठ्या प्रमाणावर मांडलं जातं आणि स्त्रीकडे फक्त सौंदर्य आहे, त्या व्यतिरिक्त बाकी काही गोष्टीच नाही असं समजून स्त्रीला आपापल्या कंपनीचं प्रॉडक्ट विकण्यासाठी तिला जाहिरातीचा भाग बनवलं जातं. अर्थात हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार प्रत्येक जण याबाबत निर्णय घेऊ शकतो. परंतु याकडे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण यातून आपल्याला दिसतोय आणि तेच या कवितेत कवीला नमूद करायचंय. कवितेचं नाव आहे वस्त्रहरण. कृष्णा अरे वेड्या, कृष्णा अरे वेड्या, हे द्रौपदींचं वस्त्रहरण नाही रे बाबा. कृष्णा अरे वेड्या, हे द्रौपदींचं वस्त्रहरण नाही रे बाबा. या कलियुगातल्या द्रौपदींनी विकली आपली वस्त्र निर्लज्जांच्या बाजारात. या कलियुगातल्या द्रौपदींनी विकली आपली वस्त्र निर्लज्जांच्या बाजारात. इथे म्हणे आता कौरवांची गरजच नाही, वस्त्रहरण करायला आता कौरवांची गरज राहिलेली नाही किंवा बळजबरी करण्याची गरज राहिलेली नाहीये. कारण इथे म्हणे आता कौरवांची गरजच राहिलेली नाही. पैशाच्या दुःशासनाने केलं हे वस्त्रहरण. पैशासाठी या जाहिराती केल्या जातात आणि म्हणून कवी म्हणतोय की पैशाच्या दुःशासनाने केलं हे वस्त्रहरण. देहाचा एवढा घाऊक व्यापार अजून झालाच नव्हता कधी. देहाचा एवढा घाऊक व्यापार अजून झालाच नव्हता कधी. का तर म्हणे संस्कृती रक्षकांनी आजपर्यंत दिलीच नव्हती संधी स्त्री देहाच्या प्रदर्शनाला. का तर म्हणे संस्कृती रक्षकांनी दिलीच नव्हती परवानगी स्त्री देहाच्या प्रदर्शनाला. या कलियुगातल्या द्रौपदी, या कलियुगातल्या द्रौपदी तुला बोलावणार नाहीत रक्षणासाठी. या कलियुगातल्या द्रौपदी तुला बोलवणार नाहीत रक्षणासाठी. कारण पैशाच्या प्रेमात अंध झालेल्या त्या. कारण पैशाच्या प्रेमात अंध झालेल्या त्या शरीराची मार्केट व्हॅल्यू म्हणजेच बाजार मूल्य, शरीराची मार्केट व्हॅल्यू म्हणजेच बाजार मूल्य त्यांनीच सिद्ध केलंय. जणू काही बाह्य सौंदर्याशिवाय नसतंच काही तिच्याकडे. जणू काही बाह्य सौंदर्याशिवाय नसतंच काही तिच्याकडे. एक अंतर्मन त्याचं सौंदर्य, एक अंतर्मन त्याचं सौंदर्य. एवढा वेळ कुणाला त्या अंतर्मनात डोकवायला, एवढा वेळ कुणाला त्या अंतर्मनात डोकवायला. अरे समजू नकोस त्या दूधखोळ्या, त्यांना वेडं समजू नका, त्यांना दूधखोळ्या समजू नका. अरे समजू नकोस त्यांना दूधखोळ्या, त्या गोकुळातल्या गवळणींसारख्या. त्या गोकुळातल्या गवळणींसारख्या दूधखोळ्या नाही किंवा भोळ्या पण नाहीयेत. अरे समजू नकोस त्यांना दूधखोळ्या, त्या गोकुळातल्या गवळणीसारख्या. विनवणी करतील तुला वस्त्रांसाठी, विनवणी करतील तुला वस्त्रांसाठी. अरे ती त्यांनीच फेकली राजी खुशीने, अरे ती त्यांनीच फेकली राजी खुशीने. अरे कृष्णा बघितल्यास का त्या जाहिराती, अरे कृष्णा बघितल्यास का त्या जाहिराती. कोणत्याही प्रॉडक्टसाठी लागतं स्त्री देहाचं बॅकग्राऊंड, कोणत्याही प्रॉडक्टसाठी लागतं स्त्री देहाचं बॅकग्राऊंड. अरे दचकू नकोस, फुकट नाही हे सारं. अरे दचकू नकोस, फुकट नाही हे सारं. 4 पिढ्यांची सोय होते. संस्कृतीच्या रक्षकांनी घेतलाय का नुसता मक्ता ओरडायचा. संस्कृतीच्या रक्षकांनी घेतलाय का मक्ता नुसता ओरडायचा. पण पुरुषांची मक्तेदारी आम्ही मोडली सारी. पण पुरुषांची काय म्हणतात त्या स्त्रिया ज्या जाहिरातीमध्ये काम करतात त्या काय म्हणतात. पण पुरुषांची मक्तेदारी आम्ही मोडली सारी. आमचं शरीर
आमचं भांडवल नेऊ आम्ही खुशाल बाजारी, आमचं शरीर आमचं भांडवल नेऊ खुशाल बाजारी. धन्यवाद.